ऋषिकेश ना? हो. राईट. ऋषिकेश रायकर यांची जागा आहे शेजारी. आणि इथं एक हे होतं, शेड होतं, म्हणजे सॉरी शटर होतं. कुठं होतं? इथंच होतं का भाऊ? शटर इथं पाठीमागं चला. इथं गाळे होते. या इकडे. इथं शटर खाली होते. ही बिल्डिंग तुमची आहे ना? हो परमिशन घेऊन बांधलेली हो, आहे? हो. लिगली बांधली आहे? Legally. इथं काय होतं? शटर. इथं शटर होतं आणि आत काय खिडकी चालायचं? होती. आतमध्ये सलूनचं दुकान होतं माझं. सलूनचं दुकान आहे माझं आतमध्ये. तुमचं सलूनचं दुकान आहे? हो बर. आणि इकडे पलीकडे काय होतं? गाडी घासल भाऊ, लय जागा आहे. ते मागे घ्या गाडी, सरळ घ्या मागे. चालू राहू दे. मागे घ्या ना, जाईल तुमचं काच जाईल. ते राहू दे, जाऊ दे, ते जमत नाही. ते जरा फायबर झाले थोडी. तिकडून ते अँगल आहे ना ते. येऊ दे सरळ, येऊ दे सरळ, येऊ दे सरळ. बाहेर राहतात ते. आरसा आत नाही जातो बघ तरी लागणार. आता गंमत काय झाली आहे बघा, पोलीस स्टेशन मध्ये येणारी लोक इकडे गाड्या वगैरे लावतात, पूर्वी लावत होते. आता ह्या बिल्डरनी काय केलंय, या ठिकाणी लोखंडी हे लावलंय, काय म्हणतात, रॅक लावले. इकडे सुद्धा रॅक लावले. त्यामुळं आता या गाड्या जाऊ शकत नाही. आता हा 100% पुन्हा एकदा हा आरसा, हा मिरर एकमेकाला घासणार आहे, असा हा प्रॉब्लेम झालाय. आणि आता याचीच बातमी करायला आलोय. जाते जाते, जाऊ द्या जाऊ द्या. इकडे गेले तर इकडे घासली असते नाही का? हा. तर बघा इथं इथं काय होतं दुकान? इथं खिडकी होती आणि पाठीमागं सलूनचं दुकान आहे माझं तिथंच. हा 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 हा. आणि इथं शटर आहे का इथं दुसरं? एक शटर आहे छोट. तिथं काय होतं? वरती जाण्यासाठी रस्ता होता. वरती पण 2 गाळे आहेत ना, मग वरती जाण्यासाठी रस्ता होता तिथून. बर बर बर. हे बघा आता ही गाडी इथं पार्क झाल्यामुळे आपलं काय करता येत नाही. तर मला सांगा, हा तुमचं जे आहे ही बिल्डिंग, ते काय सिटी सर्वे नंबर आहे त्याला? 308 नंबर आहे आपला सिटी सर्वेचा. किती क्षेत्र आहे ते? 120.8 चौरस मीटर क्षेत्र आहे आपलं ते. 120.8 चौरस मीटर. बर. आणि आता ही जिथं आपण ज्या ठिकाणी उभं आहे, तर ते हे रस्ता दिसतोय, परंतु हा सिटी सर्वे नंबर आहे. सिटी सर्वे नंबर याचा काय नंबर आहे? 309. तुमचं 308 आणि 309. हा 309. 300. किती हा स्क्वेअर फूट? हा 154 चौरस मीटर. स्क्वेअर मीटर. हा. कुठपर्यंत आहे रस्त्यापासून? तर रस्त्यापासून तू लाईटीचं पूल आहे ना, तो तर ही असा आडवा. हे गेट आहे हे. हा गेट. चला मग आता या ठिकाणी तुमचं जे काही दरवाजा असेल किंवा काही खिडक्या असेल किंवा शटर असेल ते बंद केले. हा इथं खिडकी होती, एक शटर होतं. वरती जाण्याचा रस्ता होता, मधून आतमधून दुकानात. बर. तो आता बंद झाला, तर वर कसं जाता? वरती आता एकच एंट्री आतमधून दुकानातून. बर. या इकडं, लोकांना त्रास नको. मग हे बिल्डरने हे कधी केलं? हे कंपाऊंड कधी मारलं तुमच्या? हे त्यांनी कंपाऊंड आहे ना 2024 मध्ये मारले. 2024 मध्ये. 2024 ला? हा. काय काय करून बांधलं? काय परमिशन काय आणली का काय? त्यांनी आम्हाला त्यावेळेस मोजणी केली होती. आम्ही त्यांना बोललो पण होतो का आम्हाला मान्य नाही. त्यांनी पत्रे मारले नाही, आम्हाला ते कोणत्या प्रकारची नोटीस दिली. ज्यावेळेस ते पत्रे मारायला आले त्यावेळेस ते जवळजवळ 50-100 लोक येऊन आले होते. आम्ही त्यावेळेस त्यांना विरोध करायला गेलो की ते अंगावर धावून यायचे. त्यावेळेस आम्हाला धमकी द्यायला उमेश शिंदे होते, परत त्यांचा एजंट मंगेश गाडगे, परत एक अखिल मोमीन, अशी बरेचशी माणसं घेऊन आले होते. डायरेक्ट धमकी द्यायचे, तुम्ही इथं उभं राहायचं नाही, तुमची बिल्डिंग पाडू, असं करू तसं करू. शेवटी आम्ही गरीब असल्यामुळे, वडील शांत असल्यामुळे, आता शेवटी वडील जो डिसिजन घेतील तुम्हाला त्याच्यावर थांब राहावं लागणार आहे. वडील? हा वडील म्हटले आपल्या तुझ्या आपल्या काय भांडण. एवढं चोवीस झालं, हंगामा पोलीस स्टेशन जवळ होतं, मग तुम्ही पोलिसांना नाही सांगितलं का? सगळं मॅनेज ना, काही बोलताच येत नाही कोणाला. त्रास एवढा दिलाय की रस्त्याने मी सकाळी 7 वाजता दुकान उघडतो, संध्याकाळी 10:30-11ला बंद करतो. जाता येतं रस्त्यात कुठेही भेटले का गाडीला कट मारणे, अप्पर डिपर देणे, हे कोण या करतं? गोष्टी त्यांचीच माणसं तेच करणार. नाव सांगा ना. असं तेच उमेश शिंदे वगैरे तेच. उमेश शिंदे हा. ते आळेचे का? हेच बिल्डर त्यांनी Builder घेतले. का? हा मी काय ओळखत नाही. पोलिसांच्या समोर येतं हे बंद केलं काय? हो. जायचा रस्ता वगैरे हो. तुमचं? मोजणी जवळ त्या बिल्डरने केली या 309 ची. मोजणी झाल्यावर 309 ची ही जी मोजणी त्यावेळी त्या बिल्डरने केली, त्यावेळी तुम्हाला नोटीस आलं नाही असं तुमचं म्हणणं आहे? मोजणीची नोटीस होती, पण हा जो ताबा घेतला ना, कमीत कमी ताब्याची नोटीस तरी देणं अपेक्षित ना. माझे इथे 2 एसीचे आउटलेट होते बाहेरचे, जवळजवळ मला ते 20 फूट पाठीमागे न्यावं लागले बिल्डिंगचे. इथं होते का? हा इथं मध्ये 2 होती, त्या खिडकीच्या खाली एक होता आणि तिथंच 2 होती शेजारी. तर त्यांनी मला ते इकडून काढून. नाही ऐका ना, मोजणी झाल्याच्या नंतर हद्द फिक्स करायला दाखवायला कोण आलं होतं भूमी अभिलेखचं? कदम साहेब होते.
त्यांनी तुम्ही असताना हद्द दाखवली? हा कुठं दाखवली हद्द त्यांनी? तिथं म्हणजे आतमध्ये दाखवा. आपल्या बिल्डिंगच्या आतमध्ये 3 फूट दाखवली. चला दाखवा कुठं दाखवली. तिथं वहिवट असल्यामुळे त्या खुणा पुसलेले आहेत. नाही पुसू दे, पण तुम्ही दाखवा ना आता तुमच्या बिल्डिंगच्या आतमध्ये किती बाबा फूट हद्द दाखवली आहे बिल्डरची. हे तुमचं दुकान आहे, दूध डेअरी किंवा काय इथं बरं शटर हे सगळे दिसतंय. भाडेकरू होते आपल्याकडे. कुठं दाखवली आपल्याला हद्द? इथं खून दाखवली अशी इथपर्यंत. इथं हो इथं इथपर्यंत अशी. इथून त्या बिल्डरची जागा म्हणजे. हा आणि इथून एवढं काय 6-7 फूट भरत तेवढंच. तेच आमचं 120.8 चौरस मीटर मध्ये एवढं क्षेत्र आहे आमचं असं. याचा नकाशा आहे तुमच्याकडे? आहे की. मी हे असं रुंद दिलं किती? 20.8 चौरस मीटर 20.5 फूट आहे. 20.5 फूट. हो नकाशावर. हे कुठपर्यंत आहे 20 पॉईंट? हे इथं का? हा टेप आहे का तुमच्याकडं? टेप आणा. आयुष टेप घे. दिसतंय का नकाशामध्ये 20.8? ते स्केल काढलंय का? हे बघा. हा आणि इकडे माळशेज आणा, रस्ता जवळ आहे. आणा, जवळ आणा. म्हणजे आता हा रोड आहे हा आणि माळशेज रस्ता. हा 308 आपला तुमचा आणि 309 त्यांचा. बरं. हे इथं पोलीस स्टेशन. हा इथं पोलीस स्टेशनचं इकडे. बरं. आता इथं आपण उभं आहेत. 20.88 रुंदी म्हणजे आपली 20.8 रुंदी आहे जागेची नकाशावरती. 20.88. हा आणि त्यांची 18.32 आहे. पण ते आता ऑलरेडी जागा जवळजवळ 20 फुटाच्या जास्त आहे. बघू टेप. बरं, ही जागा तुम्ही कुणाकडून विकत? किती वर्षापूर्वीची जागा ही? कधी घेतली होती? 50 वर्ष. हे 20.88 कुणी काढून दिलं? ते स्केल घेतले मी जुन्नरला गेलतो. तिथं एक सर्वेअर आहे त्यांच्याकडून सगळे स्केल काढून घेतले. सर्वे रे. हा आणि हा नकाशा तुम्हाला भूमी अभिलेख दिला ना? नकाशा. हा फक्त हे जे म्हणजे नकाशा हा जो आहे हा भूमी अभिलेखचा भूमी अभिलेखचा. स्केल हे तुम्ही काढले? हो स्केल आपण काढले. बर. म्हणजे हा अधिकृत नाही तसं म्हणता येईल. हा 20.8 पाहिजे तुमचं. हो तर बरोबर इथे टेप. इथंच 10 फूट झालं. 1 मिनिट. हे बघा इथं 10 फूट आहे. इथं आहे इथं. राहू. आणि इथं 10 म्हणजे 20 झाली. म्हणजे इथपर्यंत व्हायला पाहिजे ना. आपली हद्द खून दिली आहे ना आपल्याला. इथं मोजणी आपल्याला ना खून दिली होती. ते काय वाईट पट्टी आपली. ठीक आहे. आता झालंय काय? आणि मग ज्यावेळी हे आला त्यांचं मोजणी झाली तर त्यावेळी तुमच्याकडे 3 फूट सरकवलं. 3 फूट सरकव. मग तुमची जागा तर मग फारच कमी राहिली. आता हे ऍक्च्युली कमी क्षेत्रात आहे ना. हो अशी कशी मोजणी झाली? तेच माहित नाही. त्याचा कप्रत आहे का त्या मोजणीची? त्यांच्या मोजणीची कपडे नाही आपल्या. तुमच्याकडे काढली त्यांचे काय? त्यांच्या मोजणी त्यांनी जी मोजणी आहे करून की. 3 फूट तुमच्याकडे सरकवलं त्याची कप्रत दाखवा आहे ना. की. त्यांचं 309 आहे ना? हा त्याची कप्रत सुद्धा याच्यावरती नकाशावरती किती आहे? 154 आर आहे चौरस मीटर. याच्यावरती 2.38 आर म्हणजे कप्रत सुद्धा वाढवून घेतलेली त्यांनी. हे कुणी वाढवलंय? त्यांनाच माहिती कोणी हे कोण लिहिलेलं आहे? ती कप्रत रेराला त्यांनी जोडलेले ना सगळं त्यांचं. रेराचं सर्टिफिकेट हे जोडलंय. हा 309 स्क्वेअर मीटर किती आहे? दाखवा बरं सिटी सर्वे नंबरला. त्या सिटी सर्वेचा उतारा दाखवा. भाऊकडे मग तुम्ही असं म्हणता. हा त्यांचा जुना- 309 सिटी सर्वे नंबरचा हे दाखवा, उतारा दाखवा. त्यात क्षेत्रफळ किती आहे ते बघू. हा इकडे दाखव. 154 स्क्वेअर मीटर आहे आणि इथं 2.38 आर आहे. आता मीटर टू कन्वर्ट करा बरं. 154 स्क्वेअर मीटरचा आर मध्ये किती होते ते बघा ना. स्क्वेअर मीटर टू आर 154 करा. एक पॉइंट म्हणजे स्क्वेअर मीटर म्हणजे ते आर मध्ये 1.54 येते. जर 1.54 आर पाहिजे. आणि इथं किती दाखवले? 2.38 आर. हे बघा 1.54 आर पाहिजे इथं.
तर इथं पण 1.54 आरच यायला पाहिजे. एवढं दाखवलं नाही. मग हे किती आले 2.38 आणि हे कुठं जोडून दिले? रेराला आहे. तुम्ही कुठून काढले हे? रेरावरूनच काही प्रति जुन्नरवरून पण घेतल्यात मी, काही रेराच्या पण काढल्यात. हा कधी जण कशा हा त्यांची कप्रती तयार केली त्यांनी ती. ही बोगस तयार झाली आहे? हो, त्यांची पाठीमागची म्हणजे पण 1.5 आरचा दीड गुंठ्याचा समजा आणि मग नकाशा बी 1.5 गुंठ्याचा पाहिजे ना. तेवढंच पाहिजे. मग हे वाढलं कसं काय? आता त्यांनाच माहिती त्यांनी कसं वाढून घेतलंय. मग त्याच्या जीवावरती ते आम्हाला त्रास देतात ना 3 फूट असं इकडे म्हणून. रोड आम्ही आता इथे घेतले त्यांनी त्याचं कारण मग तुमचं कुठे आहे मग हे 20 फूट? आमचं आम्हाला नाहीच इथे. आमचं काही नाहीच ना, मग असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही तुमचं तिकडे म्हणतानी कसं म्हणणार, ते नाव्याकडे बघा, वडगाव आनंदचं हे कार्यक्षेत्र आहे. मालमत्ता पत्रक जे आहे त्याच्यामध्ये 309 जे आहे इथं हे 1.54 स्क्वेअर मीटर आहे, म्हणजे 1.54 आर. तर हे कप्रत मध्ये सुद्धा 1.54च पाहिजे, तर हे वाढवलंय. कोण होतो सर्वेला? त्या सर्वेअर त्यांचा कदम साहेब होते आणि त्यांच्यासोबत अखिल मोमीन एक होता. अखिल प्रायव्हेट मोमीन. माणूस एक त्यांचा एक तिथं बसलेला सिटेसरच्या ऑफिसला एक प्रायव्हेट माणूस असतो. आता आपण एवढं झाले होते तिकडे पण जाऊ. सिटेसरच्या ऑफिसला प्रायव्हेट माणूस बसलेला असतो. त्याच्याकडे आम्ही पप्पा ज्यावेळेस आमचं खाते पुढं करायचं होतं ना, वाटपत्र करायचं होतं ना, त्यावेळेस पप्पा गेले होते. हे कप्रत त्यांनी तुम्ही रेरातून काढलंय ना हे. पण याचा मग त्यांनी काय केलं? गैरफायदा काय घेतला? गैरफायदा म्हणजे EPSI वाढण्यासाठी पाठीमागचा हे पत्रे लावली. तुम्हाला नाही माहिती? थांबा जरा 1 मिनिट बाबा प्लीज. पाठीमागे EPSI बिल्डिंगचं स्ट्रक्चर वाढवण्यासाठी, मजले वाढवण्यासाठी कप्रत मोठी तयार करून घेतली. म्हणजे आम्ही रस्ता आमचा इथं सोडलाय म्हणून आम्हाला फ्लॅट बांधायला पैसा द्या, चटई क्षेत्र वाढवून द्या. वाढून मग हे जर 420 गिरी दिसते, 100%. तुम्ही रेराला तक्रार का नाही गेली? रेल्वेला तक्रार करणं होतं त्यांनी आम्हाला. आम्ही काय आमच्या डोक्यात पहिले काय होतं, आपली कप्रत मिळू द्या. पहिली कप्रत मिळाली की आपण डायरेक्ट कप्रत रेल्वेला सबमिट करणे आणि दाखवणे की आमची अशी अशी जागा आहे, त्यांनी तुम्हाला खोटं सगळं दाखवलेलं आहे. आपल्याला मुळात म्हणजे खोटं काय करायचं नाही, जे आहे ते आपल्याला खरं करायचं. मग तुमची किती आहे क्षेत्र बघू तुमचं? 308 दाखवा तुमचा. 308 120.80 स्क्वेअर मीटर आहे, म्हणजे तुमची जागा 1.20 आर. 20 7च फूट राहते आपली जागा खाली. एवढंच तुमचं आहे. म्हणजे जर त्या बिल्डरची मोजणी खरी धरली तर तुमची एवढीच जागा का? हा, इथपर्यंत एवढी जागा आमची. प्रत्यक्षात नकाशात 20 फूट 20 पाहिजे. फुटाचा आहे. आता मोजणी केली तुम्ही, त्यांनी इकडे बांधलंय, इकडे बघा तुम्ही, दाखवा कसं केलंय हे. तर मग मोजणी केल्यावर तुमच्या सर्वेअरने कुठं दाखवली? सरकारी सर्वे इकडं कोण होते सर्वेअर? ते कापसे साहेब होते. बर, कुठं दाखवलं? दाखवा. ठीक आहे, इथून अशी. बर बर बर. म्हणजे याचा अर्थ तुमची जी आहे 308 इथून स्टार्ट होते, हा रस्त्याची जागा आहे. हा, आलं लक्षात? इथून तर किती लांब? सफेद तू कागद म्हणजे दिसतो रस्ता ना, स्टॉप होतो तिथं. तिथपर्यंत. हा, आणि इथं किती दाखवली? इकडं कुठं दाखवलं? पलीकडून ना, इथं पुढे बघावं लागेल. तशी इथपर्यंत दाखवली अशी. इथं दाखवलं का? हो, इथं हो. नीट सांगा. हा, इथं अशी. म्हणजे यांचं थोडस 1-2 फूट तुमच्याकडं सरकवलंय का? ठीक आहे, आता ते झालंय, बांधून झालंय, त्याची काय तक्रार नाही ना तुमची? नाही, त्याचा काय विषय. म्हणजे तुम्हाला 1-2 फुटांनी इकडे सरकवलं हा, आणि इकडे घेतलं ते. मग आता ही मोजणी किती दिवसापूर्वी झाली? कोणती आपली ना? हा, ही आपली आता 26/5 आपल्याला हे करून दिलेली आहे. आणि त्यांनी हद्द इथं दाखवली. हो, मग जर ही जर हद्द दाखवली असेल तर मग याचा काय संबंध बिल्डरचा इथं? मग त्यांनी हरकत आणली ना आपल्या मोजणीवर. काय हरकत केली? का त्यांची मोजणी मान्य नाही, आमची पहिली जी मोजणी आहे आणि त्या मोजणीत मोठी तफावत होती. हायच आहे ना मग तफावत. मग ही मोजणी खरी का ही खरी? आता अभिलेखाने सांगायचं. तुम्ही ही जी बिल्डिंग बांधली ही कधी बांधलेली आहे? तिला जवळ 20 वर्ष झाल्यास. 20 वर्ष. हा, बर. आता हे काय? ही रस्त्याने जाताना येताना गाड्या लागू नये. पलीकडे पोलीस स्टेशन आहे, हे काय मग? रस्त्याने जाताना येताना गाड्या लागू नये, पोलीस स्टेशन जाणाऱ्या लोकांनी गाड्या लावू नये, फोल्डेबल आहे. पोलिसांनी गाड्या लावू नये म्हणून लावले. पोलीस स्टेशनला जाणारे लोक आहे ना, त्यांनी गाड्या लावू नये. पुढं भाजी मंडईला कोण जाते त्यांनी गाडी लावू नये. त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय आहे का, तुझं दुकान आहे ना, मग तुझ्या दुकानची लागणाऱ्या गाड्या सगळ्या, इथं लागणाऱ्या गाड्या सगळ्या तुझ्याच.
तिथे लागणाऱ्या गाड्या सगळ्या गाड्या तुझ्याच आहेत. आता मी पोलीस स्टेशनला आलो, मी इथं लावायचं गाड्या. आता सगळं मग आपल्याला कळतं, पण त्यांना ब्लेम आपल्यालाच करायचा होता ना. यांनी फोल्डिंग केलेली, गाडी आली का आज फोल्ड करायचं, परत जागेवर घ्यायचं. आता तिकडून पलीकडून परत बघा, ते 1.5-1 फुटाच्या आत परत खाली केलेले, म्हणजे इथं गाड्या उभ्या करू नये कोणी. कोणीच नाही. मग आता रेराकडे हा रस्ता ट्रान्सफर झाला असेल ना, ही प्रोजेक्ट एवढा मोठा होतोय तर झाला असं. मग हा रस्ता सार्वजनिक झाला ना रेराच्या कायद्यानुसार. 100%. मग हे काय लावले मग? त्याचा FSI घेतलाय ना त्यांनी, हा, हे कसं काय लावलं मग? सगळं इलिगल काम आहे. पाठीमाग ओढावत यांचं ही 309 आहे किती, 1.54 हा, त्यांनी रेराला दाखवलंय 2.38. 2.38 हार. माझं इथं बोर पण आहे सर. माझं पाणी होतं वापरायला दुकानचं, मी पाणी धुवायला वगैरे वापरायचं, आम्ही साफसफाई करतो ना. इथं बोर आहे माझा पाठीमाग, इथं पाणी गळतंय ना, इथं बोर आहे माझा. पाण्याचं कनेक्शन सुद्धा मला त्यांनी काढून दिलं नाही. वरती माझी टाकी भरली का पाणी गळायचं, पाणी गळायचं मला त्यांनी पाण्याचं कनेक्शन सुद्धा म्हटलं की तो पाणी इकडे नाही पडलं पाहिजे. मी ते पाईपाचं कनेक्शन घेतलं, ती ड्रेनेजची लाईन आहे का, त्या लाईन मध्ये ते पाणी सोडून दिलं. एवढं सगळं ताबा म्हणजे त्यांनी तुमचं बंद केलं. किती लोक आले होते हे सगळं हे करायला? 100 लोक असतील. 100 लोक. लय लोक येऊन आलती ती. कुठली होती ती लोक? हा, वकील इथलेच फाट्यावरचे होते, त्यांचे जोडीदार ते चाळकवाडीचे होते, काही ते संतोष पाटील होते, पोलीस पाटील त्यांचे भाऊ होते. अहो, त्यांनी बरेच जण आणले होते. तो अखिल मोमीना होता, तो मंगेश गाडगे होता, तो मंगेश गाडगे आज पण होता. आज पण तो आता त्याची मुळात म्हणजे मंगेश गाडगे तिथं काही संबंधच नाही. जागा कोणाची आहे? उमेश शिंदे माझी. आता त्या जागेत बोलायला कोणी पाहिजे? उमेश शिंदेनी किंवा मी, दोघांनी त्याच्यावर आक्षेप घ्यायला पाहिजे. ते कोण आहे तुम्ही ज्याच्यावर आरोप करताय ते? तो एजंट आहे. जागा खरेदी विक्री करतात का? खरेदी विक्री नाही, असंच कोणाची काही बोगस कामं करून द्यायची, पैसे घ्यायची, बोगस मग कामं. आता हे भिंत कोणाची? पोलीस स्टेशनची. पोलीस स्टेशन हे याला कसं काय पत्रे मारले? पोलीस काय बोलले नाही का त्यांना? कोणीच नाही काय बोललं त्यांना. 2024चा विषय. PI कोण होतं तेव्हा? त्यावेळेस त्या नालावडे होते का? नाही नलवडे क्षीरसागर साहेब होते का? क्षीरसागर त्याच्या आधी होते, नलवडे त्या क्षीरसागर होते. पण हे पत्रे लावले तर सरी रात्रीचे पत्रे लावलेत. ठीक आहे, ठोकलेत पोलीस स्टेशनच्या, ते यालाच ठोकले. हा, रात्रीचे लावलेत. आणि आम्ही स्वतः आहे का ही रात्री पत्रे आपल्याकडे लावायची म्हणून आम्ही 3-4 वाजेपर्यंत पप्पाने मी तर बसून होतो रात्री. तरी लावली. हे लावली. हे लावायच्या वेळेस तो आम्हाला म्हटला होता, आम्ही मिटिंग घेतली नेत्याच्या डोक्याला, त्यांच्याकडे आम्ही मिटिंग घेतली. काय म्हटलं, सामंजस्य या गोष्टी सेटल करू आपण, म्हणजे अडचण नको. मी त्यांना एवढंही म्हटलं, तुम्हाला जर करायचं ना, तुम्हाला जर माझी पार्किंग सोय करायची, माझं पुढचं काढतो म्हटलं सगळं वाडे करून, काय अडचण नाही, माझी पार्किंगची सोय करतो. तुम्हाला तुमच्या सर्वेअरनी इथं दाखवली की हद्द? आता दाखवली, पण ज्यावेळेस पहिले त्यांनी मोजणी आणली होती ना, किती दिवस झाले हद्द दाखवून? आता 26/5ला, आता मागच्या महिन्यात. आणि मग तो लगेच जागा झाला, म्हणला अरे हे चुकीची मोजणी आहे म्हणून हा. तक्रार दिली. मग त्यावेळेस त्याला म्हटलं मी माझी पुढे सोय करतो. तो त्यावेळेस तिथं आम्हाला काय म्हटला, मी पत्रे टाकणार म्हणजे टाकणार, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. त्यांनी पत्रे या साईडनी टाकले. त्यांची जागा 18 फूट आहे ना? 18 फूट आहे. मोजू बरं आपण इथं जरा असे 18 फूट आहे ना? हा, म्हणजे तुम्ही दाखवते ते बरोबर आहे ना? हो, ते नका याच्यावर केले बरोबर. सगळे. हे बघा इथं 10 फूट आहे. इथे हा, या इकडं दाखव. आता तिकडे जाऊ बरं, पलीकडे जाऊ ना तुम्ही. जाऊ दारी गुंड्या खाली आतमध्ये. गुंड्या कोणी जा नाही इथं. हा, जरा तिकडं जरा हे सोडा, हे सोडा इथली, हे सोडा. हा, जरा तिकडे ते लावा त्या भिंतीला पार. ही 7.2 फूट आहे. 17.2 फूट आहे की थोडाफार होईल. तिकडे गेली असेल भिंत पोलीस स्टेशनला. त्यांची 18 फूट भरती ना. भरती आहे ना. मी इकडे कुठे गेली? त्याला दाखवले आहेत का ते तिथं? नाही, ती गेली. त्यांचा नंबर आहे का? आहे. आणि तुमची जागा कुठपर्यंत आहे? इथपर्यंत आहे. इथं पॉइंट दाखवलं का लास्टचा? हो. तुमचा? हो, म्हणजे असं बघा, ही सीमाला 2 तिकडून इकडे आणून लावायला लागली. बरं ते एसीचं जाऊ दे, आपलं हद्दीचं बघू. इथं दाखवलं, मग इथून तुम्ही स्टॉप झाले, इकडून एवढंच खेळायचं तुम्ही. हा, तर त्याचं म्हणणं आहे 3 फूट मी इकडे आते. ते बघू नकाशात आहे. तुम्ही 18 फूट काय काढलं होतं बघू, परत एकदा दाखवू दर्शकांना. काढा ते काढा. एक मिनिट. सावकाच घे, काय सापडत हे रेरातून काढलंय. हा. आणि हे तुमचं आहे. हे आपले हे भूविलेखचा तार नकाशा आहे हा सगळा.
आपण त्याच्यावर गिरवलंय कलर मध्ये तुम्हीच गिरवलंय ना हा पण हे बरोबर आहे ना बरोबर आहे. मी अजून पण काढून आणले थोडेसे ना. हे बघा हा 308 यांचा आहे आणि हा 309 असा बघायला लागला असा. अधिकृत नकाशा तर बघा इथं 18.32 आहे आणि आपण ज्यावेळी मोजलं 17.2 भरलं म्हणजे 1 फुटाचा गॅप दिसतोय आणि हे यांचं 20.88 हा अधिकृत नकाशा हाच नकाशा इकडे घेतलाय हे करून स्कॅन करून आणि त्याच्यावरती असं ती आहे, मोजमाप असं, केलेली आहे. हा हे पुलटेशन हा. हा हायवे हा 18.2 त्यांचं हा हे 20.88 तुमचं हा 1 फुटाचं फक्त ते काय आलं असेल पुढं मागं थोडस 1 फुटाचं तर गॅप आहे साहेब 1 फुटाचं तिकडं आहे ना तिकडं रुंदी उलट इकडच्या पेक्षा जास्त आहे ते म्हणजे पुढं आहे ना पुढे रुंदी जास्त आहे आपली पाठीमागं कमी आहे. पाठीमागं कमी पुढे आहे. 6 फुटाच्या आसपास दाखवली आणि पाठीमागं 4 फूट आहे. पुढच्या साईडला 6 फूट जास्त दाखवले आपल्या इकडं आणि इकडे 4 फूट दाखवले. प्लॉट क्रॉस आहे थोडासा. म्हणजे इकडे किती दाखव ना नकाशात काय आहे? इकडे काय पाठी पाठीमागं 19.59 पुढे 20.88 मी थोडीशी नॉर्मल काहीतरी. तुमची कमी आहे इकडे माग हा कमी त्यामुळे दिसते ती हा थोडा डिफरन्स हा. पूर्ण नाही हम्म. आणि हा यांचा प्लॉट इथपर्यंत जातोय मी यांनीच काय सांगितलं का आम्ही रस्त्याला सोडलाय म्हणून आम्हाला एपीएसआय द्या असं तुमचं म्हणणं आहे का हा पहिल्यापासून रस्ता असेल ना लय वर्षापासून रस्ता आहे हा पिढीजात रस्ता आहे साहेब पिढीजात आणि वैवाटी हा इकडे बेनमळला रस्ता आहे. चला त्या इकडे रस्ता जुना रोड आहे हा पण तो रस्ता त्यांच्या नाव असायचं त्यांनी फायदा घेऊन एपीएसआय घेतला APSI असं तुमचं म्हणणं आहे. हा दुसऱ्या गटीत हा हे दुसरी गट मगाशी मी ज्यावेळी आलो त्यावेळी मला तिथे एक ओढा दिसला तो ओढा काय बुजवला का यांनी बुजवला ना वडा त्यांनी. प्रवाह चेंज केला वड्यात त्यांनी. कुठं होता ओढा आधी वडा इथून खालून होता. नाही आता हे बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तिथं सगळं हे दिसतं जवळून दाखवा इकडे याच्यावरून त्या जाऊ. बघा तिथं मोऱ्या दिसतात. कुठून येत होता मोर मग आता वड्याच्या जागेवर काय बिल्डिंग प्लॅन आहे का आहे की वड्याला थोडी वडा किती फुटाचा असतो? एकच मुरीचा असतो का? नाही ओढा मोठा असतो ना त्याच्यावर नकाशात असेल ना तुमच्या जुना नगर कल्याण हायवे पण होता इथं 60 फुटाचा. आता बघा बरं तुम्ही एकच मुरी आहे तिथं बघतो ड्रेनेज लाईन आणि बहुतेक इकडे त्यांनी त्या ग्रामपंचायतीच्या आहे ना हे पण काढल्या होत्या मोऱ्या. तिकडे पुढे लावले हा त्यांनी या ग्रामपंचायतीच्या मोऱ्या विदाऊट परमिशनच्या काढल्या होत्या. आणि ते स्वतःच्या मोऱ्या टाकले स्वतःच्या इथं मोऱ्याच नाही टाकलेले सर खाली. इथं खाली ना असं बांधकाम केलेलं डायरेक्ट असं बांधकाम गटारासारखं. RCC. हा त्याच्यातून पाणी सोडले सगळे नाही. उद्या जर जास्त पुरं आल्यावर हे सगळं जाईल तुमच्याकडे येणार आहे रस्त्यावर पाणी ते हा आता बघा सर हम्म. इथं पण खड्डा आहे. कशासाठी खड्डा आहे तो वड्याचा आहे हा. इथं सगळं वड्याचा फ्लो इथं हा सगळा वड्याचा फ्लो. बांधकाम सुद्धा वड्याची अतिक्रमण केले ओढ्यावर अतिक्रमण आहे. हा सगळा ओढा आहे इथं. हे सगळं बांधकाम सुद्धा वड्यावरती केलेलं आहे. सगळं इलिगल काम चाललेलं आहे यांच्या ठिकाणी. या ओढा दाखवा आता हा ओढा आहे हा ओढा आहे. ओढा काढला त्याच्यावर बिल्डिंग प्लॅन झाला Building plan चा. कसं काय झालं आता त्यांनी चालेल टिकवाय करत इथे ग्रामपंचायतीला नोटीस पण पाठवली होती. त्यांनी ते ग्रामपंचायतीच्या मोऱ्या काढल्या ना त्यावेळेस ग्रामपंचायत आम्हाला मी त्यांना सांगितलं काय म्हणतो तुमच्या मोऱ्या काढलेल्या आहेत. मग त्यांनी त्याला नोटीस बी पाठवलं होतं. त्यांनी नाही, परत भूमी अभिलेखनी मग कसं काय Permission प्लॅन कसं ते नकाशात दाखवला पाहिजे ना इथून ओढा जातोय वगैरे रेराला जे डॉक्युमेंट सादर केली त्याच्यामध्ये नकाशाचा उल्लेख नाही याच्या ओढ्याचा उल्लेख नाही केला का काहीच नाही. का पण हा नैसर्गिक ओढा जातोय ना नैसर्गिक आता प्रवाह सुद्धा बंद केला त्यांनी. माझ्याकडे फोटो आहे 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. सगळं पाणी इथून येणार. वरचं पाणी सगळं ह्याच्या वड्याला नाही. आणि लय पाऊस आलो काय करायचं आता ते दुकानांमध्ये बसले वडा काढून मोऱ्या टाकले. येतो का पुराला पाणी येतं भरपूर पुराला दाखवा हे बघा हा त्यांनी ज्या वेळेस काम करायला काढलं होतं ना इथं पाठीमागे बघू इथं बंद केलं डायरेक्ट त्यांनी. हा ओढा बंद केला आणि डायरेक्ट बुस मारलेलं आहे इथं. मोऱ्या टाकल्या आणि मोऱ्या इथं होत्या वडा इथं होता. आता पीसीसी काम कुठे गेले त्यांनी इथं काम केलंय. इथून प्रवास सोडलाय असा
हा प्रवाह इकडे होता, हा बंद असा केलाय. होता म्हणजे ओढा असा होता, हा. त्यांनी असा काटकोन दिलाय. काटकून दिलाय मी डायरेक्ट स्ट्रेट केला इथं, डायरेक्ट असं बांधकामात एक चारीसारखं केलं. आणि इथून पाणी इथं सोडलंय. प्रोजेक्ट चालू आहे आता, चालू आहे इथं project. हे चालू आहे, हो, कॉलम चालू आहे. चालू आहेत हो. ओढ्याच्या जागेवर. चालू आहे. गाव कशा आहे तुमच्याकडे? गावला कशा ते दिसतोय का ओढा? त्याच्यात आहे की आहे ना. मग हे भूमी अभिलेखनी या रेराला समजा ही डॉक्युमेंट यांना जी सादर केली येणे करायला वगैरे, त्यावेळी का दाखवलं नाही हा ओढा? त्यासोबत त्यांनी आतमध्ये त्यांची मोठी चिंचेची झाडं पण होती, ती झाडं तोडली, निर्लेली झाडं तोडलेली आहे सगळी. ते जाऊ दे झाडच, पण ओढाचं काय? वड्याचं तर सगळं इलिगल चाललेलं आहे सगळं. प्लॅन पास कसं काय झाला मग? यांनी भूमी अभिलेखनी चुकीची नकाशे दिले का? 100%. हे पहा, तिकडे जर 7-12 तुमचा 10 गुंठ्याचा असेल तर नकाशा 10 गुंठ्याचा असायला पाहिजे ना. नकाशा आहे 20 गुंठ्याचा. उदाहरण दिलंय मी. 1.54 आरचा यांचा सिटी सर्वे नंबरचं ते 308चं क्षेत्रफळ आहे. 120.8 308 आपलं 100 नाव 308चं किती? 308 तुमचं आहे, त्यांचं 308 आपलं हे हा 309. 320 309 किती आहे? 154 आहे. आणि दाखवले ना कशाला किती? 2.38. मग आता हे सगळे भूमी अभिलेखचे अधिकारी लगेच आले होते, बिल्डरने अर्ज केल्या. हा. इतर वेळेस येत नाही. नाहीत. मी मोजणी केली होती सप्टेंबर महिन्यामध्ये, माझी मोजणी आली आता 5व्या महिन्यात 12 तारखेला. म्हणजे जवळजवळ 8 महिने झाले. 8 महिने झाले. आणि त्यांनी अर्ज केल्या किती दिवसात आलं हे लगेच सगळं पथक? ते काय 8-10 दिवसात आला असं. नाही आता अर्ज केला ना. त्यांनी अर्ज केला ना बाबा, आम्हाला अर्ज मोजणी मान्य नाही ती. कधीची? परवा दिवशी नोटीस आली आम्हाला ती. त्यांनी अर्ज कधी केला? 29 तारखेला गेला काहीतरी. 29 मेला. हा आणि 8-10 दिवसात 20 दिवसात लगेच आली. मोजणी झाली हो, हा तर तो अर्ज लगेच. नाही बघा इकडे मोऱ्या काढून टाकल्यात. आतमध्ये गेल्यावर सुद्धा कळलं सगळं काम कसं. हे चालूच आहे, त्याचा प्रोजेक्ट आहे, आपल्याला काय घेणं देणं नाही त्याशी. पण चाललेलं काम हे अतिशय बेजबाबदार आहे. एकतर सिटी सर्वेचं एक क्षेत्रफळ आणि त्याच्या डबल म्हणजे जास्त क्षेत्रफळ नकाशामध्ये काढून दिले, आणि तोच नकाशा रेराला जोडून दिलाय. त्याचा FSI त्यांनी घेतला असेल, आणि रस्ता तर पहिल्यापासूनही सरकारला दाखवणार का आम्ही रस्त्यासाठी जागा सोडली. रस्त्यासाठी जागा सोडली. तर आता काय म्हणणं आहे तुमचं? आता इथं बंद केले आमचं म्हणणं एवढं हे का आता तुम्हाला तुमची मोजणी केली, तुम्हाला इथं दाखवलं, मग तुम्ही हे काढू शकता की नाही काढू शकता? त्यावेळेस आम्हाला फक्के सुद्धा मारून देत नव्हते. तुमच्या मोजणीच्या वेळेस मुली फक्के सुद्धा मारून नव्हते देत. मी म्हटलं कमीत कमी फक्की मारू द्या. नंतर मी खुट्टे आणल्या होत्या ठोकायला, म्हटलं बंदिस्त टाकू, आपल्यामुळे कोणाला त्रास नको. त्यांनी दिला तरी त्यांचा प्रश्न आहे, आपला त्रास कोणाला नको. बंदिस्त खुट्टे सुद्धा त्यांनी ठोकून दिले नाही आम्हाला. इथं हे टोकायचं होतं का? हा आमच्या डोक्यात काय होतं का बंदिस्त खुट्टे टाकून देऊ, म्हणजे आपल्याला भविष्यात कळलं तर आपली जागा इथपर्यंत आहे. पण मोजणी सरकारीच आहे की मग ती? ते सुद्धा करून नाही दिलं त्यांनी. तुम्ही रेराला एक तक्रार द्या नकाशामध्ये दिशाभूल झाल्याचा. जर ते तुमचं म्हणणं खरं असेल तर प्लॅन कॅन्सल होऊन जाईल, दंड होईल. दंड असतो त्यांना एक. प्रांत अधिकारी असतं, उपविभागीय अधिकारी मंचरला, तिकडे एक अर्ज करा. याने प्लॅन त्यांनी केलाय ना पास, हा बिल्डिंग प्लॅन का PMRD ते इथं नाही. एक तक्रार अर्ज द्या, हा सिटी सर्वे नंबर जोडा, ऍक्च्युअल नकाशा जोडा, आणि तो नकाशा जोडा, आणि ओढ्याची तक्रार करा. चालेल. त्यांनी असं बऱ्याच वेळा त्रास दिला आम्हाला. मग आता हे काय करायची गरज होती ना? रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या, लागणाऱ्या गाड्या, आता आपणच नाही बदली. एक गाडी लावली दुसरी गाडी जात सुद्धा नाही. तर रस्ता तर दिलाय त्यांनी, ते म्हणताय त्याचा FSI घेतायत ना, असं तुमचं म्हणणे. हा 2.38, पण प्रत्यक्षात ते नाहीये क्षेत्र. नाहीच. सगळं खोटं केले त्यांनी. पाठीमाग सुद्धा कप्रत चुकीची आहे त्यांची, ती पण दाखवतो तुम्हाला. तर त्यांचा पाठीमाग 311चा अनाकाश आहे सिटी सर्वेचा. त्याच्यावरती 57.22 आर क्षेत्र पाहिजे. किती? 57.22 पाहिजे. 22. त्यांनी इकडे घेतले किती कप्रतला 69.25. आणि हे रेराला दिलंय का हिरेराची प्लॅन बसवण्यासाठी? हो. आणि क्षेत्र पाहिजे किती? 57.22. 57.72 आहे ती, 22 नाही. 72. हा 22 आर 72 आर. आता आपण असं नुसतं याच्यावर ठेवून जरी बघितलं ना सर, तरी आपल्याला कळतं.
नकाशा ठेवायचा. हा कमीत आपण असं नकाशावरती नकाशा ठेवून जरी बघितलं ना तरी आपल्याला कळतं. हा आता हे मुडपा असं. लांबी बघू ना आपण याची अशी. आता झेरॉक्स मुळे काय ते प्रॉब्लेम येत असेल ना. हा पॉईंट इथं मॅच केला बरोबर. नाही एकच झेरॉक्स मधून काढलेत नाही दोन्ही डॉक्युमेंट. हा नाही ही रेअरची कप्रती ती कप्रती काही झेरॉक्स मध्ये साईज चेंज होत नाही. खाली बरं. थोडीशी खाली थोडीशी साईज चेंज नाही झाली पाहिजे. नाही साईज चेंज नाही होत. पेपर एकच आहे बघा एवढी कप्रती एक्स्ट्रा आहे त्यांना. बघा इथं बघा आता. हा इकडं बघा. पण हे झेरॉक्स मुळे साईज चेंज होत असेल ना मित्रा. नाही होत. नाही होत. नाही. मग इकडे झाली का बघू बरं. हे इकडं झाली का बघू आपण एक राऊंड चेक करू इकडं असं. नाही, झाली की इथं 25. झेरॉक्स मुळे होती पण लांब कप्रत त्यांची कशी आहे उंचीचा प्रश्न आहे हा फक्त. उंची त्यांनी वाढून ती घेतली. का आता तो शोधाचा विषय आहे, त्याच्यावर मी नाही बोलू शकत. हा ठामपणे. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एवढीच आहे का आमची जागा आम्हाला द्या. आमची जागा जेवढी सिटी नोंद आहे ना आमची तेवढी जागा आमची आम्हाला द्या. बस बाकी काहीच म्हणून नाही. भूमी अभिलेख इन्व्हॉल्व आहे हा याच्यामध्ये. 100%. आपण या गोष्टीवर लक्ष देऊया. आजच या ठिकाणी भूमी अभिलेखचे शिरस्तदार ही मोजणी करायला आले होते. बिल्डरनी मोजणी केली इकडे दाखवली, यांनी मोजणी केली इकडे दाखवली. नक्की घोळ काय? खूपच मोठा घोळ दिसतोय. ओढ्याचं तर आहेच आहे, रस्त्याचं देखील आहे. क्षेत्र किती, नकाशा किती, आत मोठी तफावत दिसतीये. या 309 मध्ये सुद्धा 309 ना. हा तर याच्यामध्ये भूमी अभिलेखच्या गवळी मॅडम आहे. मॅडम व्यवस्थित काम करा. आणि जर तुम्ही चुकीचे नकाशे दिले असेल तर तुम्हाला वेळ आहे, कारण प्लॅन पूर्ण नाही झाला. व्यवस्थित निकालावर ते व्यवस्थित फेर चौकशी करून याची नकाशे वगैरे व्यवस्थित बनवले का, त्याचा ओढा दाखवला का नाही याची चाचपणी करा. विनाकारण तुमच्या चुकीच्या याच्यामुळे गोरगरिबांचे इथं पोट भरण्याचे हे बंद होतात. हे नावी समाज आहे ना तुम्ही. हो आणि काय करता दाढी कटिंग करून तुमचं सलून हो सवण झाली. चालू आहे आता जसं कस्टमर येईल तसं ते करायचं बाकी. तिकडून येणार आतून. हा. काय 4 फुटाचा रस्ता आहे फक्त आम्हाला. 50% कस्टमर कमी झाली. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत दुकान चालू ठेवावं लागतं. तर याबाबत माझं समोरचे जे बिल्डर आहेत, काय लक्झरी जीवनशैली काय नाव याचे, आळेपट्टा सेंट्रल पार्क. आळेपट्टा SUV डेव्हलपर सेल्स काय लिहिले ते. आळेफाटा सेंट्रल पार्क यांनी कॉन्टॅक्ट करावा आम्हाला. आम्ही त्यांचं देखील म्हणणं जाणून घेण्याची इच्छा आहे, किंवा आपण त्यांना फोनही करायचा प्रयत्न करू. त्यांचा नंबर आहे का बिल्डरचा? हॅलो, उमेश शिंदे साहेब नमस्कार. मी संदीप उतरडे बोलतो सर. हा बोला ना सर. बातमीदार सर. बोला ना. आता मी तुमची मोजणी चालली होती त्यावेळी मला या समोरच्या लोकांनी बोलवलं होतं. त्यावेळी मी आलो होतो, तुमची मोजणी चालू होती. तर त्यांनी आपल्याला असं म्हणणं दिलेलं आहे की तुमच्या मोजणीमध्ये, दोघांच्या मोजणीमध्ये प्रचंड मोठी तफावत आहे म्हणून. बरोबर सर. ठीक आहे, तुम्ही मोजणी केली तर तुमचं म्हणणं आहे का ते रायकरांची 3 फूट जागा तुमच्याकडे निघाली, आणि रायकरांचं म्हणणं आम्ही मोजणी केली तर आम्ही बरोबर निघतोय. अगदी बरोबर सर. त्यांनी काय आरोप केलेत आपल्यावर हा. की तुम्ही जबरदस्तीने किंवा हे पत्रे वगैरे लावून त्यांचं येणं जाणं बंद केलं, शटर बंद केलं वगैरे वगैरे, किंवा आपण आहे ना सर 3 वेळा मोजणी केली आहे, त्याची हा. प्रत आहे आपल्याकडं. हा आणि आपण आपल्या हद्दीत उलट आपली हद्द तिकडे निघतीये जी गव्हर्नमेंटने मोजणी करून आपल्याला जी प्रत दिली आहे हम्म त्यानुसार आपली हद्द जरी तिकडे निघत असली तरी ते पत्रे आपण सौजन्याने, जरा 1-2 मीटिंग झाल्या, त्यांनी सौजन्याने सांगितलं तुम्ही सौजन्याने थोडस जागा ठेवा बा, त्यांचं काय क्षेत्र कमी म्हणून. तर त्यांना आपण ती जागा ठेवून मग पत्रे मारलेली आहेत सर. अरे तुम्ही पत्रे मारले, परंतु आता त्यांच्या मोजणीमध्ये त्यांचं तर बरोबर दिसतंय. त्यांच्या मोजणीत आपली मोजणी जी झाली आहे ना ती 3 वेळा झालेली, त्याची प्रत बनलेली आहे आपल्या मोजणीची. आणि आपली मोजणी पण बरोबरच आहे सर. हा मग आता त्यासाठी काय आलं, आपण जे काही तफावत निघतीये ना त्यांनी आपल्यानंतर त्यांनी मोजणी केली, त्याच्यात जी तफावत निघतीये म्हणून आम्ही मग तक्रार अर्ज दिला होता याच्याकडे, महसूल खात्याकडे. आणि तक्रार अर्ज दिल्यानंतर आज त्यांचं ते काय आहे, स्थळपाणी असतं, त्या स्थळपाणीसाठी ती लोक आज आली होती सर आपल्याकडे. नाही, आता हा जो कॉल आहे हा रेकॉर्डवर आहे कॉल. ठीक आहे सर, हो ठीक आहे. म्हणजे तुमचं बोलणं सगळं रेकॉर्ड होतंय कॅमेरामध्ये. हो बोला ना सर. हा, तर विषय असा आहे का आपलं जे काय 308 ना 309चं काय क्षेत्र आहे तिथं, ती जागा रस्त्यासाठी आहे ना ती.
रस्ता नाहीये सर, ती आपली सोमालकीची 2 गुंठे ही जागा आहे, त्याच्या पाठीमागे 311 जो सिटी सर्वे नंबर आहे हम्म, 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 हम्म. 68 गुंठे, आणि ते समोरचं जे आहे ते रस्त्यासाठी आपण 2 गुंठे आपल्या सोमालकीचे आपल्यासाठी घेतलेले जागा आहेत. नाही नाही, ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे 300 जो 9 आहे ना, 9 ना, हो हो. तर 9चा तुमचा तो रस्ता तो तुमचा खाजगी आहे आणि त्याचा सिटी सर्वे नंबर पण आहे. हॅलो, केला आवाज, हॅलो, आवाज येतोय का? हो हो, आवाज येतोय. तुम्ही इथे आहे गाळेपाटाला? मी मंचरला आलोय साहेब, लग्नाला मंचरला. फक्त 2 मिनिटं, फक्त काही 2-4 प्रश्नाची उत्तर द्या. हा, बोला बोला. मग तो जो रस्ता आहे तो रस्ता तुमचा स्वमालकीचा आहे, दिसतंय ते? हॅलो, हॅलो सर, उमेश सर, हा आवाज ड्रॉप होतो वाटतं. तर तो रस्ता तुमचा स्वमालकीचा आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो हो सर, हा, बरोबर. तर ते किती क्षेत्र आहे सिटी सर्वे नुसार? ते 2 गुंठे क्षेत्र आहे सर. सिटी सर्वेला 154 लागलेलं आहे. हा हा त्याची दुरुस्ती जी ती सर्वेची जी दुरुस्ती आहे ना, ती आपण ऑलरेडी याला दिलेली आहे पुण्याला. हा, ती झाली का दुरुस्ती? होणार ना सर, ती होणार ना. त्याचे डॉक्युमेंट आहेत आपल्याकडे दुरुस्तीचे सर. हो का? हो हो. ती दुरुस्ती कशी काय झाली? ना, तुम्ही जर संध्याकाळी हा. असाल ना, किंवा उद्या उद्या सकाळी उद्या असाल- उद्या हो, उद्या सकाळी असेल तर मी दाखवतो सर तुम्हाला. बर, ठीक आहे, म्हणजे दुरुस्ती अजून प्रलंबित आहे? हो हो, ते दुरुस्तीला दिलेलं आहे सर. 7-12 आपला जो आहे ना, 7-12 नकाशा सगळं 2 गुंठ्याचा आहे तो. नाही नाही, ते ठीक आहे, परंतु मिळकत पत्रिकेमध्ये 1.54 दिसतं ना सर? हो बरोबर आहे ना, ते बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते 154 जे दिसतंय ना, तेच दुरुस्तीला दिलेले आहे सर. तुम्ही विकत किती घेतलेलं आहे? 1.54 का? 2 गुंठे सर, 2 गुंठे. हा का? हो. मिळकत तुम्ही पत्रिकेला त्याचा 7-12 नाही नाही, काय झाली गडबड नाही, होते, नाही, म्हणजे सर. 1.54 जर 7-12 असेल तर 1.54 खरेदी करत होईल ना सर? नाही नाही, तसं नाहीये सर. 7-12 2 गुंठ्याचा आहे. तुम्ही 7-12 जर पाहिला ना त्याचा, तर 7-12 आणि सिटी सर्वे अजून त्या प्रॉपर्टीचे सगळे चालू आहेत. बर 7-12 बर, पण बंद झालेली नाहीये. 7-12 सुद्धा तुम्ही पाहिला तर तो 2 गुंठ्याचा आहे. ठीक आहे, आणि उद्या city उद्या सर्वे- उद्या उद्या हो, उद्या आले दाखवा. आणि अजून एक प्रश्न असा आहे का, हॅलो, हो बोला ना सर, पोलीस बोला. स्टेशनच्या आतमध्ये पण जागा निघाली का मग तुमची? नाही नाही, पोलीस स्टेशनला खुना घ्यायला गेले होते हो, ती लोक हत्ती घ्यायला गेले होते. जागा म्हणजे ते कंपाऊंड पर्यंतच आहे ना? हो हो हो. हा, ठीक. आणि तो ओढा गाडला का तुम्ही मग? ओढा नाहीये सर, ती जी हद्द आहे ना, ती पण सोमालकीची माझी आहे. त्या सोमालकीच्या हद्दीतून तो जो ड्रेनेज लाईन आहे ना, ती पूर्वीपासून अगदीच थोड्या छोट्या प्रमाणात होती. ग्रामपंचायतीने तिथे पाईप टाकले होते. ते पाईप जे अस्तव्यस्त झाले होते, ते जर तुम्ही तिथे जाऊन पाहिलात तर एका स्ट्रेट लाईन मध्ये व्यवस्थित पाईप अलाइन करून बसवलेले आहेत आपण त्याला. मग गाव ना कशाला ओढा नाही ना तिथं, ओढा किंवा काय असेल? ओढा नाहीये सर, नाहीये ना? नाहीये. काय हरकत नाही. आणि मग आता मला सांगा सर, तुम्ही तुमचे जे 309चं आहे ती रस्त्यासाठी जागा सोडली, मग आता त्याला हे का बांधलंय असे गाड्या येऊ जाऊ नये म्हणून? अहो सर, ती अडचण काय आहे माहिती का, तिथं गाड्या पार्किंग होतात. ते पहिल्यापासून सवय आहे ना लोकांना, भाजीला आले तिथं बाजूच्या सलूनच्या दुकानात आले, इकडे तिकडे आले, ते गाड्या पार्क होतात. आणि त्या गाड्या पार्क झाल्या. आता तुम्हाला ते तो रस्ता हा विषय असा येतो, जरी सोमालकीचा असला तर माझ्या आजोबांनी, डॉक्टर आप्पासाहेब शिंदे हे माझे आजोबा, हो, ते म्हणजे लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून सौजन्याने फक्त वयवटीसाठी तो आपण ठेवलेली जागा आहे ती. तिथं लोक येऊन पार्क करतात गाड्या. बरं, पार्क करायला कोणी बोलायला गेलं तर ती लोक भांडणं करतात. हम्म. आता दररोज कोण भांडणार त्या लोकांशी ना? नाही नाही, पण ऐका ना सर, ते भैयाचा एपीएसआय तुम्हाला भेटला असेल ना रस्त्याला जागा सोडल्याच्या? कुठला हे पैसा आपल्याला गरज नाही पडली सर घ्यायची, कारण आपल्याला कन्स्ट्रक्शनच तेवढं मोठं नाही करायचं. नाही नाही, बिल्डिंग प्लॅन मध्ये तर याचा पण उल्लेख आहे ना रेराला पाठवलेल्या कागदपत्रात? हो आहे ना. मग हे पैसा मिळून पण तो युटिलाइज नाही झालेला आपला, कारण तो युटिलाइज करायला बिल्डिंग फार मोठी बांधावं लागेल. मग आपण ते कुठेतरी वापरता येईल ना तुम्हाला? गावच्या ठिकाणी ते विकले जात नाही ना सर एवढ्या आपण वरती. कुठेतरी वापरता येईल ना, ते थोडी जास्त जाणार तो एपीएसआय. असा हा पैसा बाहेर नाही ना वापरता येत. सिटी सारखा आहे ना, दुसरं कोणाला विकता येत नाही हा पैसा. पण ठीक आहे, काय जे असेल ते असेल. मला तुम्ही तुमचं म्हणणं जाणून घ्यायला आवडेल सर, कारण की तुमच्यावर खूप एलिगेशन गंभीर स्वरूपाचे केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला संपर्क साधा, आम्ही तुमचं म्हणणं घेतो. ठीक आहे, काही हरकत नाही सर. ओके ओके, धन्यवाद. रायकर कुटुंब आहे त्यांचंही म्हणणं जाणून घेतलं. त्यांनी जे काही काही चित्र दाखवलं त्याची पाहणी केली. त्यांचे विविध आरोप होते बिल्डरवर, ते देखील आपण पाहिलेले आहेत. आणि त्यानंतर आपण संबंधित बिल्डरचे शिंदे, उमेश शिंदे त्यांचंही म्हणणं फोनवर जाणून घेतलं. त्यांनी देखील त्यांचं म्हणणं सादर केलेलं आहे. आपण दोन्ही पार्ट्यांचं म्हणणं
दाखवलेला आहे. नक्की हा घोळ हा झालेला आहे भूमी अभिलेख विभागाचा. आता नक्की काय त्याच्यावर होईल, नक्की कोणती मोजणी खरी आणि कोणती खोटी ही काही दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे. दोन्ही बाजूचं म्हणणं आपण दाखवलेलं आहे. पुढे येत्या काळामध्ये नक्की याच्यावर काय निर्णय होतोय ते देखील आपण तुम्हाला दाखवू. पाहत राहा शिवाय न्यूज आळेफाटा.